मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं सर्वेक्षण सुरू आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत काय चित्र असू शकते याचा आढावा यावेळी घेण्यात आला। दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपच्या जागांवर परिणाम होणार नाही असं निरीक्षण सर्वेक्षणातून समोर आलं। मुंबईतील भाजपच्या अंतर्गत सर्वेतून ही माहिती उघड झाली। भाजपनं 150च्या वर जागा लढल्यास भाजपला फायदा होत असल्याचं सर्वेतील निरीक्षण असल्याचं समोर आलं। की भाजप तांत्रिक दृष्टिकोनातून ठरतोय का? संख्या म्हणजे दुसऱ्याकडनं तुम्ही उमेदवार पळून घ्यायचे, त्यांना आमिष दाखवायचं, त्यांना निधीची तरतूद जे सिटिंग नगरसेवक आमदारांना द्यायची नाही, आम्हाला आमदारांना फंड द्यायचा नाही, आमच्या मतदारसंघामध्ये निधी आणायची नाही, येईल त्याला निधी देण्याची पुरवठा करायचा आणि मग आर्थिक आणून घेऊन तुम्ही तुमची संख्या वाढवण्याचं काम दाखवत असतील। त्यांनी कुणाला मोठं भाऊ म्हणा, कुणाला लहान भाऊ म्हणा, हे त्यांचं त्यांनी ठरवा ना, आम्हाला कशाला मध्ये ओढायलेत ते। भाजपनं तो सर्वे एकनाथ शिंदेसाठी केला किंवा आम्ही मोठे भाऊ आहोत, तर आमचा काही संबंध नाही ना त्यांच्याशी, आम्ही काय त्यांची युतीत आहेत काय? ते एकनाथ शिंदेला दाखवण्यासाठी सर्वे केलाय त्यांनी की बघ आम्ही मोठे भाऊ आहोत। ते ठाण्यात सुद्धा काही दिवसानं स्वतःला मोठा भाऊ म्हणतील ते। आता तुमच्याकडून जी बातमी मी बघतोय, म्हणजे आता आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ, छोटा भाऊ, मधला भाऊ काय, तर मला तर काही माहिती नाही। पण माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही ते सगळे पक्षाचे सर्व आहेत, ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळ्यांची भाऊबंदी ठरेल। हे सगळे घाबरलेले आता, म्हणजे शिंदे साहेब तर म्हणजे अति घाबरलेले आहे। गडकरी साहेब आमचे खास मित्र, ते तर म्हणजे राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र येऊ नये म्हणून हा प्रयत्न त्यांचा चालू आहे, म्हणजे भाजपाचा, की हे दोघं एकत्र आले की आम्हाला फटका बसेल। पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात। म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे। म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो। म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ।